नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर आज पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आहे। मी आली आज माणगाव गावात, म्हणजे रायगड जिल्ह्यातला माणगाव तालुका आहे। त्या माणगाव तालुक्यामध्ये बोमशेत हे गाव आहे। तर त्या ठिकाणी त्यांच्या ग्रामदेवस्थान कालभैरव या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आहे। तर त्याच्यासाठी आपण आज आलेलो आहोत आणि मी सकाळी आज पहाटे 5:30ला उठून जे सुरुवात केली प्रवासाला ती अगदी 8:30पर्यंत मी बोमशेत या गावी पोचलेली आहे। मंदिर अतिशय सुंदर प्रशस्त आहे। सभामंडप बहुवे टाकलेला आहे। तसेच फुलांची आरास देवाला केलेली आहे। बरीचशी तरुण मंडळी जे नवजोडपं आहे तरुण मंडळी तर बाहेर आवारात थोडं कामकाज चालू आहे त्यांचं, म्हणजे फिनिशिंगचं काम चालू आहे। कोणी साफसफाई करते आहे, कोणी गाड्या पार्किंग कुठे करायचं याचं मार्गदर्शन करतं आहे आणि अतिशय शांतप्रियतेने अगदी होतो। आणि एक विशेष या गावाचं सांगणं म्हणजे हे गाव यांना गावाला पुरस्कार मिळालेला आहे की स्वच्छतेबाबतीत, की गावात कुठेही कचरा फेकला जात नाही आणि स्वच्छ गाव म्हणून घोषित झालेले आहे। तंटामुक्ती गाव म्हणून या गावाला पुरस्कार मिळालेला आहे। तशीच ही नवीन जोडपी जी आहेत ती पूजेला बसलेली आहेत, म्हणजे होम हवन अभिषेक हे करणार आहेत। पूजा वगैरे झाल्याच्या नंतर मंदिरात आज दोन्ही वेळेला, म्हणजे दुपारी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला अन्नप्रसादी होणार आहे। आणि या मंदिरात म्हणजे त्यांच्या पूर्ण गावातली आणि आजूबाजूच्या गावातली 4-5 गावातली मिळून सगळी माणसं दर्शनाला येतात। आणि कालभैरवाचं मंदिर हे अगदी फार रेअर केसमध्ये असतं। मी थोडा यांची पूजापाठ चालू असताना मी थोडासा परिसर एक्सप्लोर केला, आजूबाजूचा परिसर पाहून घेतला की काय आहे, किती जागा आहे, कुठे जेवण चाललेलं आहे, स्वयंपाक कसे बनवत आहेत आणि हे सगळं मी आनंदाने आणि मस्त आणि मंदिरात म्हणजे पूर्ण आनंददायक वातावरण आणि पॉझिटिव्ह वाईब्स तयार झालेले आहेत। मंत्र उच्चाराने अगदी म्हणजे पूर्ण परिसर सुंदर सुशील असा झाल्यासारखं वाटतं आहे। आणि कालभैरवाचं दर्शन घेऊन पूजापाठमध्ये मीही थोडा वेळ शांततेत ध्यानस्थ बसली, मलाही बरं वाटलं, आनंद मिळाला आणि मी दोन्ही वेळचा अन्नप्रसादीचा लाभ घेऊन मी माझा आजचा दिवस सार्थकी लावला असं मला वाटतं। आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझ्याबरोबर तुम्हीही असेच नवीन नवीन गावं, नवीन नवीन ठिकाणं पाहण्यासाठी माझ्या बरोबर राहा।